बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलताना विचार करा ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पण सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या आणि कॉमेडीच्या नादात आपण काय बोलतोय याचंच भान सोशल मीडिया स्टार्सना राहिलेलं नाही आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादीनं एका शोमध्ये केलेल्या विधानानं सोशल मीडियासह सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली आहे. नेमकं हे विधान काय आहे आणि कोण आहे हा रणवीर अलाहाबादी पाहूयात. Watch your parents have for the rest of your life. या एका व्हिडिओनं अख्ख्या सोशल मीडियावर आग लावली आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे. कारण या वाक्याचा किंवा प्रश्नाचा आशय इतका भयंकर आहे की खरं तर तो कोण्याही सभ्य माणसाला ऐकवणार नाही. पण तरीही हे वाक्य उच्चारणाऱ्यानं जो प्रमाद केलाय तो प्रमाद किती भयंकर आहे हे कळायलाच हवे. Watch your parents have every day for the rest of your life. क्या हो गया रणवीर भाई को? हा प्रश्न विचारणारा माणूस आहे रणवीर अलाहाबादी. पेशाने यूट्यूबर, ज्याला तुम्ही अनेकदा अनेक पॉडकास्टमध्ये मुलाखती घेताना पाहिलं असेल. आता त्यानं काय प्रश्न विचारला ते ऐका. Watch your parents have every day for the rest of your life. क्या हो गया रणवीर भाई को? अपने अपने पकड़ लीजिए तुरंत. Or would you join in once and stop it forever? Join in what the man? भाई साहब ये सारे अपने पॉडकास्ट के रिजेक्टेड क्वेश्चंस है. रणवीरनं त्या कंटेस्टंटला विचारलं, तुम्ही पुढील आयुष्यभर तुमच्या आई वडिलांना रोज संभोग करताना पाहणार का, की तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या संभोग क्रियेमध्ये सहभागी होऊन ती क्रिया कायमची थांबवणार. आता यापुढे काय बोलायचं सांगा. निमित्त होतं इंडियाज गॉट लॅटेंट नावाच्या शोचं. समय रैना नावाच्या युट्यूबर स्टँडअप कॉमेडियननं हा शो सुरू केलाय. या शो मध्ये उभरत्या स्टँडअप कॉमेडियन्सना बोलवलं जातं, त्यांचे परफॉर्मन्सेस होतात आणि मग जजेस त्यांना रोस्ट करतात. याच जजेसमध्ये प्रत्येक एपिसोडला काही सेलिब्रिटी जज असतात. रणवीर हा असाच सेलिब्रिटी जज म्हणून आला होता, जिथे एका कॉमेडियनला रोस्ट करण्याच्या नादात रणवीरचं ताळतंत्रच सुटलं. प्रकरण इतकं व्हायरल झालं की मुंबईत झालेल्या शोमुळे यावर कारवाई करण्यासाठी सरकारवरही दबाव वाढू लागला. एक बाप म्हणून सांगतो, मला जर विचाराल तो नालायक इलाहाबादी माझ्या पुढे आला ना तर पहिल्यांदा माझ्या हाची थापड त्याच्या गालावर बसेल. इतका संताप जर एक वडील म्हणून, एका मुलींचा वडील म्हणून आम्हाला वाटतं, इतका घाणेरडेपणा ज्या शब्दामध्ये ते वापरले गेले, जे शब्द वापरले गेले, त्या इलाहाबादीला फिटल तिथे लोकांनी बदललं पाहिजे. नाहीतर संस्कृतीचा आपल्या रास झाल्याशिवाय राहणार नाही. पुढची पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या इलाहाबादीपासून ही सुरुवात होईल असं माझं स्पष्ट मत आहे. बहुत भद्दे तरीके से कुछ चीज़ों को कहा गया है, प्रेजेंट किया गया है, ऐसा मुझे भी पता चला है, जो बिल्कुल गलत है. फ्रीडम ऑफ स्पीच सभी को है, लेकिन हमारी फ्रीडम वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के फ्रीडम पर इंक्रोच करते हैं, और इस प्रकार का इंक्रोचमेंट ठीक नहीं है. मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएं है. हमारे समाज में हमने अश्लीलता के भी कुछ नियम तैयार किए हैं. अगर उनको कोई पार करता है तो ये बहुत गलत बात है. अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई होगी. आता इतकी बोंबाबोंब झाल्यावर महाशय रणवीर अलाहाबादींना उपरती झाली आणि लगोलग माफीनामाही आला. My comment wasn't just inappropriate, it wasn't even funny. माझी कमेंट फक्त अयोग्यच नव्हती तर ती विनोदीही नव्हती. कॉमेडी हा माझा काही प्रांत नाहीये. मी इथं फक्त माफी मागायला आलोय. मला काही जण विचारतील की अशाच प्रकारची विचार मांडण्यासाठी तू या प्लॅटफॉर्मचा वापर केला का, तर नाही, मला असा कोणताही विचार मांडायचा नव्हता. मी इथं कोणतीही सबब देण्यासाठी किंवा कारण देण्यासाठी किंवा किंतु परंतु मांडण्यासाठी आलेलो नाही. मी इथं फक्त माफी मागायला आलोय. आता हा महाभाग कोण आहे तेही बघा. रणवीर अलाहाबादी 32 वर्षांचा युट्यूबर आहे. लहानपणी लठ्ठ असल्यानं त्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. शारीरिक संतुलन राखण्यासाठी तो व्यायाम करू लागला. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तो सोशल मीडियावर आला. बिअर बायसेप्स नावानं त्यानं फिटनेस यूट्यूब चॅनल सुरू केलं. या चॅनलद्वारे त्याने फिटनेस स्टार्टअप सुरू केला
2019 मध्ये रणवीरनं द रणवीर शो लॉन्च केला. या पॉडकास्टमध्ये दिग्गजांना आमंत्रित केलं. सद्गुरू जग्गी वासुदेव, प्रियंका चोप्रा, आर्नोल्ड श्वार्झनेगर, अभिषेक बच्चन अशा लोकांची इथं उपस्थिती होती. 2020 मध्ये द रणवीर शो भारतातील टॉप पॉडकास्ट बनला. रणवीरची एकूण संपत्ती $7 दशलक्ष इतकी आहे. वार्षिक उत्पन्न हे 3 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याला पंतप्रधान मोदींच्या हस्ते बेस्ट युट्यूबरचाही अवॉर्ड मिळालाय. We know him as Beer Bicep. He focuses on fitness, spirituality and lifestyle through his The Ranveer Show. बधाई हो. तो आज भी कुछ फिटनेस का मंत्र देंगे लोगों को? हैं? योगा करनी चाहिए, मेडिटेशन करनी चाहिए. तो फिर तो ये लोग कहेंगे कि मोदी जी की बात बता रहा है. तो फिर कहेंगे तुम बीजेपी वाले हो गए हो. नहीं सर, मोदी जी शायद यूथ की बातें कर रहे हैं, तो पूरा यूथ ही मेडिटेशन कर रहा है. आप बस वही बात फिर से कह रहा हूं मैं. कभी मैं आपको पूरी तरह तो फॉलो कभी किया नहीं है. क्यों सर? क्योंकि बहुत कठिन होता है जी. मुझे खुद को 50 साल छोटा करना पड़ेगा. तब जाकर के आपके साथ थोड़ा वेवलेंथ बैठेगा. आता या कार्यक्रमाच्या आयोजकाचं नाव आहे समय रैना. समय ही गेल्या वर्षभरात लाईमलाईटमध्ये आला तो याच वाह्यात शोमुळे. प्रत्येकाला रोस्ट करणे आणि त्या बदल्यात आपल्यालाही रोस्ट करून घेणे हा त्याचा लाडका खेळ. पण त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो केबीसीचा एपिसोड, जिथं त्यानं चक्क अमिताभ बच्चन यांनाही रोस्ट केलं. सर मुझे जेन्युइनली बिलीव नहीं हो रहा है कि आपको हमारे साथ बैठना पड़ रहा है. सर एक वो डायलॉग बहुत प्यारा है आपका, अगर आप मेरी आंखों में देख के बोल दें, रिश्ते में तो हम तुम्हारे, रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह. आपने बेटा बना ही दिया है तो थोड़ा सा प्रॉपर्टी में थोड़ा हिस्सा. पिछले 25 सालों में इतना हम कभी नहीं हंसे जितना आज हंसे. व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य किंवा विचार स्वातंत्र्य ही दुधारी तलवार आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण ते मांडत असताना कुणी दुखावलं जाणार नाही याचं तारतम्य बाळगणे म्हणजे सभ्यता. आता प्रत्येकाच्या दुखावण्याच्या पातळ्या या कमी अधिक असू शकतात. त्यामुळे एखाद्याला दुखावणारी कॉमेंट ही दुसऱ्यासाठी साधारण असू शकते. त्यामुळे घटनेनं मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वैराचार होणार नाही इतकं भान ठेवलं असतं तरी पुरेसं झालं असतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.